आपण आता जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाचा विषय, जो उदक शांती या संदर्भात आहे. उदक शांती म्हणजे नेमकं काय हे अनेक व्यक्तींच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे. काहींना असं वाटतं की घरामध्ये एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर 13वा झाल्यानंतर 14व्या दिवशी आपली वास्तुशुद्धतेसाठी आपण जो विधी करतो त्याला उदक शांती असे म्हणतात. अगदी बरोबर. परंतु उदक शांतीचा हेतू देखील भिन्न असतो. म्हणजे काही व्यक्तींना आपण बांधलेलं घर असेल, बंगला असेल किंवा नवीन फ्लॅट घेतला असेल आणि त्यामध्ये राहण्यासाठी जायचं असतं, एक उत्सुकता असते आणि अशा वेळेस काही वेळेस मुहूर्त नसतात. मग अशा वेळेस गुरुजी आम्ही काय करावं? मग काही जण गृहप्रवेश करून कलशपूजन करून त्यामध्ये राहतात. मग त्यापेक्षा आपण त्या वास्तूत जर उदक शांती करून राहण्यास गेला तर ती सर्वात प्रभावी राहते. उदक शांती म्हणजे काय? जे पंचमहाभूत आहेत त्यातील सर्वात जास्त आपला संपर्क येतो तो विशेष जागा आणि पाण्याच्या संदर्भात. मग त्या जागेतील पाणी आणि जागा शुद्धतेचा विधी म्हणजे उदक शांती होय. मग हे करत असताना एखाद्याच्या घरामध्ये काही व्यक्ती आजारी असतील, त्यांना थोडा फरक पडावा अशा हेतूने आपण उदक शांती करू शकतो. नवीन घर घेतले, वास्तूचा मुहूर्त नाही, मग उदक शांती करून आपण घरात जाण्यास हरकत नाही. आपल्या घरातील कोणी व्यक्ती मृत पावली, मग ती छोट्यापासून मोठ्यांपर्यंत, तर त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी असा विशिष्ट असा संकल्प करून त्या गतीसाठी देखील उदक शांती आपण करण्यास हरकत नाही. या उदक शांतीमुळे जागा आणि पाणी शुद्ध होते आणि मग त्यामध्ये आपण वास्तव्य करण्यास हरकत नाही. या उदक शांतीमुळे काय होतंय की आपण जे जे कार्य करतोय त्यामध्ये जसं देवतांचं पूजन महत्त्वाचं, तसं आपल्या पितरांचा देखील आदिवास, त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो की ज्यांच्या आशीर्वादाने आपली प्रगती होती. मग या पितरांच्या प्रती एक ऋणमुक्त किंवा त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचं एक महत्त्वाचं साधन हे उदक शांतीमध्ये संपन्न होतं. मग आपण उदक शांती केल्यानंतरच घरात राहण्यास गेलात किंवा आधी उदक शांती आणि नंतर वास्तुशांती जर मनापासून केली तर ती वास्तू ही जास्त स्वरूपात शुद्ध होते आणि पर्यायाने आपल्याला देखील देवता आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. मग दोन्हींच्या आशीर्वादाने आपली उत्तम प्रगती होण्यास हरकत नाही. मग आपण मनापासून उदक शांती करण्यास हरकत नाही. धन्यवाद.